हॅलो गाईज, मी आज तुम्हाला गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा गव्हाच्या पिठाचा हलवा कसा करतात ते दाखवणार आहे. तर मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत. तर मी ड्रायफ्रूट्स चिरून घेतलेले आहेत, कापून घेतलेले आहेत ड्रायफ्रूट्स. मनुके घेतलेले आहेत. त्याच्यानंतर अर्धा चमचा वेलची पूड घेतलेली आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ, थोडासा चवीपुरता गूळ, 1 वाटी पाणी, अर्धी वाटी दूध, एवढं सगळं साहित्य घेतलेले आहे. ही वेलची पूड आहे. तर आता भांड्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तूप तापत ठेवलेलं आहे. तूप गरम करायला ठेवलेलं आहे. तर ह्यामध्ये 1 वाटी जे पीठ घेतलेलं आहे ते परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. थोडंसं लालसर होईपर्यंत परतायचं आहे. हे बघा, थोडंसं लालसर झालेलं आहे पीठ. हे बघा किती छान परतलेलं आहे. तर यामध्ये गूळ घालायचा आहे आणि लगेचच अर्धी वाटी दूध घालायचं आहे. लगेच ही प्रोसेस लवकर करायची आहे. आणि पाणी घालायचं आहे, जे 1 वाटी पाणी घेतलं होतं ते, आणि हलवून घ्यायचं आहे. लवकर प्रोसेस ही करायची आहे, नाहीतर ते जे पीठ आहे ते घट्ट होऊन बसतं. आता यामध्ये वेलची पूड टाकायची आहे थोडी. ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. आणि आता हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे शिजण्यासाठी. झाकण लावून 5 मिनटं ठेवून दिलेलं आहे शिजण्यासाठी. हे बघा शिजत आलेलं आहे. हे बघा, गव्हाच्या पिठाचा हलवा तयार झालेला आहे. थोडंसं झाकण लावून उमलण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. गॅस बंद करायचा आहे. हे बघा, सर्विंग प्लेटमध्ये मी इथं गव्हाच्या पिठाचा शिरा किंवा गव्हाच्या पिठाचा हलवा काढलेला आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा. म्हणजे बेल आयकॉनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल.